आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि याची औपचारिक घोषणा देखील आज होऊ शकते। त्या अनुषंगाने पुण्याचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे। खरंच दोन्ही राष्ट्रवादी शहरात एकत्र येतील का याविषयी बोलण्याकरिता आपल्यासोबत विधानसभाचे उपाध्यक्ष त्याचबरोबर पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बनसोडे आहेत। अण्णा, काय वाटते एकूणच म्हणजे कशा प्रकारचे चर्चा होतात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आणि औपचारिक घोषणा होऊ शकते का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायची? दोन्ही राष्ट्रवादी येण्याची शक्यता आहे आणि याची घोषणा आदरणीय दादाच करतील। दादाचा आणि त्यांच्या लोकांशी कालपासून संवाद चालू आहे। पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो आणि दोन्ही राष्ट्रवादी इथे एकत्र आल्या तर निवडणूक सोयीस्कर होईल का? कारण की काही आपले पदाधिकारी पण इतर पक्षामध्ये गेले आहेत। शेवटी दोन्ही पक्ष जर एकत्र आला तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे उमेदवार असणार त्यांना नक्कीच त्यांचा फायदा होईल। जागाची वाटाघाटी कशी होऊ शकते? कारण की राष्ट्रवादी महाविकास आघाडीशी पण चर्चा करत आहे, त्याचबरोबर शरद अजित पवार गटासोबत पण येण्याची चर्चा करत आहे, तर जागांचं वाटाघाटी एवढ्या कमी वेळात होऊ शकेल का? वाटाघाटी आदरणीय दादा करतील आणि माझा विश्वास आहे की ह्या ज्या वाटाघाटी होणार आहे त्या वाटाघाटी यशस्वीरित्या पार पडतील। आपण पिंपरी चिंचवडमध्ये बोललो तर पिंपरी चिंचवडमध्ये 128 पैकी राष्ट्रवादी किती जागा जवळपास देऊ शकते शरद पवार गटाला? नाही, तो निर्णय आदरणीय दादा आणि पवारसाहेब घेतील, त्या निर्णयाचा आम्हाला काही कल्पना नाही। आपण पाहू शकतो की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र येणार आहेत आणि याविषयी कधी पण औपचारिक घोषणा होऊ शकते आणि जागा वाटपाचा निर्णय सामंजस्याने अजित पवार घेतील असं अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केलं आहे। गोपाल मुडखरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।